कंटोळीची भाजी बनवणार आहेत। हे बघा असे कंटोळे असतात, मी असे कापून घेतलेले आहेत। हे बघा, आणि कापून आणि मीठ टाकून थोडी कुचकरून घेतलेले आहेत। आणि हे 2 कांदे कापून घेतलेले आहेत असे उभे। लसूण ठेचून घेतले आहेत 10-12 पाकळ्या, 2 मिरच्या, आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागेल, लाल तिखट, हळद, जिरं आणि मीठ आणि तेल। चला आता आपण बनवलेलं आहे। याच्यामध्ये तेल वगैरे आपल्याला काही घालायचं नाही आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये कंटोळी घालून थोडी अशी भाजून घ्यायची आहेत कंटोळी। त्याच्यामुळे हे कंटोळी थोडी कडवट असतात ना, आपला कडवटपणा पूर्ण निघून जातो त्याच्यामुळे। आता ही कंटोळी मी जरा थोडीशी अशी परतवून भाजून घेते मस्त। बघा आपली कंटोळी भाजून झाली आहेत, पूर्ण त्याचं पाणी असं सुकून मस्त अशी भाजलेली आहे ती बघा। आता ही मी काढून घेते, ही मी आता काढून घेतलेली आहे आणि पॅन परत गॅसवर ठेवून घेते। आता आपल्याला पॅनमध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिऱ्यासाठी लसूण घालायचा, लसूण लगेच आपला लालसर होऊन जातो। आता लगेच त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊया आणि लगेच कांदा घालून घेऊया। कांदा मी 2 उभे कापून घेतलेले आहेत कांदे, ते घालून घेतले। आता मस्त हे असं परतून घ्यायचं। लसूण थोडा हे लालसर कसं व्हायला पाहिजे, तरच छान लागतं। आता हे आपल्याला कांदा लाल गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त। ही भाजी कंटोळीची भाजी आता ह्या सीझनमध्ये रानात कंटोळी मिळतात, चांगले असतात, औषधी असतात आणि चवीला पण छान लागतात। आता हे जरा मी कांदा लालसर असा झाला की मग कंटोळी घालणार आहे त्याच्यामध्ये। कंटोळी आपल्या बाजारात मार्केटला तुम्हाला मिळून जातील। हा बघा कांदा लालसर गुलाबी झालेला आहे। आता ही कंटोळी आपण भाजून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आणि ती पण आपल्याला या कांद्याबरोबर परतायची आहेत, व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। आता आपण ह्याला 10 मिनटं असं झाकण ठेवून वाफेवरच शिजवून घेऊया आणि नंतर मसाले सर्व मीठ वगैरे घालून घेऊया। झाकण ठेवून घेते। आपली कंटोळी मस्त शिजलेली आहेत, कांदा पण मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1.5 चमचा हळद घालून घेऊया आणि 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया, चवीपुरतं मीठ घालून घेऊया, 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया। आणि आता हे चांगलं आपल्या पूर्ण कंटोळीला असं सर्व मसाले लागल्या पाहिजेत व्यवस्थित। आता मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला 5 मिनटं झाकण देऊन हे शिजवून घ्यायचं आहे। आता झाकण देऊन ना फक्त 2 ते 5 मिनटं फक्त व्यवस्थित झाकण देऊन ना मस्त अशी मसाले पण मिक्स झालेले आहेत आणि सुगंध पण छान सुटलेले आहेत। मस्त अशी फ्राय झालेली आहे आपली कंटोळी आणि कांदा। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि मी याच्याबरोबर नागलीच्या आणि तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत, त्या मस्त तुम्ही खाऊन घ्या। आता आम्ही सर्व खाऊन घेतो, मस्त छान झालेलं आहे आमच्या जोडीला, तुम्ही पण या खायला। नागलीच्या आणि बाजरीची तांदळाची भाकरी पोळे काढलेले आहेत त्या कंटोळीच्या भाजीबरोबर मस्त असे, हे बघा छान असे। आणि कंटोळीची भाजी पण मस्त झालेली आहे, मस्त लागते आणि सुगंध पण छान सुटलेला आहे। मी जशी केली तशीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। बाय।